काय तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक माहिती आहे? तर आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल घेतला आपण 1,00,000 रुपये, व्याजाचा दर ठरला 10%, मुदत ठरली 10 वर्षाची. तर आपल्याला काढायचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक येतो. बघा, सरळ व्याज त्यांच्या नावाप्रमाणेच सरळ असतं, दर वर्षाला ते सारखं असतं. 1 वर्ष जर आपण सरळ व्याजाने पैसे घेतले तर आपल्याला 1,00,000 रुपये आपल्या मुद्दलचे आणि 10,000 व्याजाचे असे आपल्याला 1,10,000 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर पहा, आपण 2 वर्षासाठी जर घेतले तर 1,00,000 रुपये आपले मुद्दल आहे आणि 2 वर्षाचे 20,000 रुपये, म्हणजे एका वर्षाचे 10,000, पुढच्या वर्षाचे 10,000, असे 1,20,000 रुपये आपल्याला जमा करावे लागतील. जर आपण 3 वर्षासाठी घेतलं तर 1,00,000 रुपये तर आपले मुद्दलच आहे आणि 10, 10, 10 असं 3 वर्षाचं 30,000 रुपये, म्हणजे 1,30,000 रुपये असे आपल्याला जमा करावे लागतील. जसं सरळ व्याज सरळ असतं तसं चक्रवाढ व्याज हे सायकल प्रमाणे असतं, एका वर्षात हिशोब करायचा असतो. पहा कसं, हे पहा, आपण एक एक वर्ष कॅल्क्युलेशन करू. बघा, एका वर्षात जर आपल्याला पैसे फेडायचे असेल तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट सारखं 1,10,000 रुपये जमा करावे लागतील. 1,00,000 रुपये मुद्दल आणि 10,000 रुपये व्याज. पण दुसऱ्या वर्षी काय घडतं माहितीये का, तर जी मुद्दल 1,00,000 राहत नाही. बघा, दुसऱ्या वर्षी काय होतं, 1,00,000 रुपये पहिले मुद्दल प्लस व्याज, म्हणजे 1,10,000 मुद्दल बनतं, त्यावर व्याज आकारलं जातं. मग पहा, 1,10,000 मुद्दल पकडली दुसऱ्या वर्षी आणि त्याच्यावर 11,000 रुपये व्याज ऍड झालं, म्हणजे टोटल आपल्याला तेवढी रक्कम भरावी लागेल. जर 3 वर्षाचं आपण पाहिलं तर 1,21,000 रुपये मुद्दल बनले. बघा, प्रिन्सिपल वाढत चालला कारण व्याज वाढत चाललं आणि त्यावर व्याज होणारे 10%, एक झिरो कटला म्हणजे 12,100 रुपये, म्हणजे 3 वर्षानंतर आपल्याला 1,33,100 रुपये भरावे लागतील. आता 10 वर्षासाठी आपण पाहू. बघा, आपण प्रिन्सिपल, रेट आणि नंबर ऑफ इयर्स घेतलं, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या तर आपल्याला सरळ व्याज भेटलं 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये मुद्दललाच 1,00,000 रुपये व्याज झालं, म्हणजे 10 वर्षानंतर आपल्याला टोटल 2,00,000 रुपये जमा करावे लागतील. आणि तेच जर आपण चक्रवाढ व्याज प्रमाणे कंपाऊंड इंटरेस्टनं जर काढलं तर हे फॉर्म्युला यूज केला आपण. तर हा फॉर्म्युला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकवेल. बघा, याचं उत्तर आलेले म्हणजे 10 वर्षाचं पूर्ण रक्कम निघतीये या सूत्राद्वारे, तर ती रक्कम निघाली आहे 2,59,000 रुपये. तर सरळ व्याजाची रक्कम 2,00,000 रुपये झाली, तीच चक्रवाढ व्याजाची रक्कम 2,59,000 रुपये झाली. म्हणजे फक्त चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज एवढा फरक केल्यामुळं हा 59,000 रुपयाचा फरक पडला. आशा करतो तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधील फरक समजला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.